Audio Jungle. Audio Jungle. वास्तवदर्शी. नमस्कार. आपल्यासोबत आज परतवाडा शहरातील ज्येष्ठ पत्रकार श्री ललितजी कांबळे सर जोडलेले आहेत. ललितजी कांबळे यांचा पत्रकारिता क्षेत्रात मोठा अनुभव आहे. त्यांनी आपल्या परतवाडा अचलपूर शहराचा मोठा अभ्यास केलेला आहे. त्यांनी अनेक निवडणुका कव्हर केलेल्या आहेत. आजची जी निवडणूक आहे ती थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडणार आहे. आपण जाणून घेऊया सरांकडून की ते या निवडणुकीला कशा प्रकारे पाहतात. ती बरोबर आहे. आज तब्बल 9 वर्षानंतर इथं अचलपुरात निवडणुकीचं धामधूम सुरू झाली. उत्सुकता होती लोकांना. खऱ्या अर्थानं निवडणूक कधी लागतंय आणि आज हा प्रचाराचा अंतिम दिवस आहे. आज इथे अचलपूर नगरी ही ऐतिहासिक नगरी आहे. या ऐतिहासिक नगरीमध्ये खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर इथं विकासाचे मुद्दे तर असतातच, पण शेवटी आपण बघतोय जात आणि धर्म हा महत्वाचा असते. जात ह्या मुद्द्यावर इथं निवडणूक लढल्या जाते. पंथ या मुद्द्यावर इथं निवडणूक लढते. हिंदू मुस्लिम हा महत्वाचा इथं मुद्दा असतोय. पण असो इथं तो मुद्दा अनेकदा इथं बहुतांश जे मतदार आहेत ते मानत नाही. खऱ्या अर्थानं आपण बघतो इथं सुज्ञ मतदार सुद्धा आहे. आम्हाला जाती पलीकडं मुलांच्या बेरोजगारांच्या मिळेल, रोजगार कसा मिळेल या पद्धतीची त्यांची मागणी सातत्यानं असते. अनेक मुद्दे विकासाचे आहेत. इथे विकास आपला झाला पाहिजे, प्रभागाचा झाला पाहिजे या मुद्द्यावर इथं निवडणूक लढवल्या जाते. पण आजची ही जे आज आपण बघतोय, मी आज आपल्या राधिका अरुण गोपकर यांच्या प्रचारार्थ ही रॅली कव्हर करायला आल्या नसतं. इथं प्रचंड जनसमुदाय आपल्याला बघायला मिळतो. मला वाटतं ही जी निवडणूक आहे, यावेळची निवडणूक आहे, ही जातीवर धर्मावर पंथावर होणार नाही, विकासाच्या मुद्द्यावर निश्चित होईल. सर मला सांगाल, तुम्ही आपल्या परतवाडा अचलपूर शहरातील सामान्य जनतेला एक पत्रकार म्हणून तुम्ही, कारण की तुम्ही शहराच्या समस्या जवळून पाहिलेल्या आहेत, शहरात कोणती समस्या आहे आजच्या घडीला सुद्धा ही निवडणूक रस्ते, पाणी, नाल्या यावरच लढल्या जात आहे. जो विकासाचा मुद्दा आहे, बेरोजगारीचा मुद्दा आहे, तो कुठेतरी हरवलेला दिसत आहे. तुम्ही आपल्या शहरातील सर्वसामान्य जनतेला जे उद्या आता मतदान करणार आहे त्यांना काय आवाहन करू शकाल की एक पत्रकार म्हणून? निश्चितच घरोघरी बेरोजगार आहे. मला असं वाटतंय अचलपूर नगरपालिकेच्या माध्यमातून इथं आपण प्रस्ताव टाकू शकतो. फिनले मिल इथं बंद आहे आणि सर्वात मोठी समस्या इथं बेरोजगारीची आहे. शिवाय इथं उद्यान नाही आहेत. कल्याण मंडपम सारखं एक मोठं जलतरण तलाव होतं, तरणताल तलाव होतं, ते बंद पडलंय. वृद्धांना, मुलांना खेळण्यासाठी इथं मैदान नाही आहेत. अभ्यासिका खूप कमी आहे. पटांगण इथं जास्त खुले पडलेले आहेत. मंदिर मस्जिद आपण त्या पटांगणावर करतोय, पण विषय असा आहे त्या मैदानावर अभ्यासिका सुद्धा स्थापन झाली पाहिजे आणि इथं विद्यार्थ्यांना असो की मुलांना इथं काहीतरी वाचायला भेटलं पाहिजे. वाचल तर वाचल अशा पद्धतीचं विजन. सर मला सांगाल, तुम्ही काल भाजपची सुद्धा बाईक रॅली झालेली आहे आणि आपल्या जिल्ह्याच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी एक कार्यकर्त्यांना आदेश दिला आहे की मुसलमानांचा आज फतवा निघणार आणि ते एकजूट होऊन पंजा चालवणार आणि त्यांनी हिंदू बांधवांना भाजपलाच मतदान करावं असे आवाहन केलं आहे. पण मला हे सांगाल, पत्रकार या नात्याने नवनीत राणांची हे जे वक्तव्य आहे यावर काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं नवनीत राणा या नेत्या आहेत. आम्ही पत्रकार म्हणून आपण जोडून त्यांना बघितलंय तर या जातीमध्ये भांडणं लावायचं ते काम करतायत. त्यांनी असं करू नये. या शहराची शांती सुव्यवस्था कशा पद्धतीने अबाधित राहील या पद्धतीचं त्यांनी काम करावं. कसं आहे, मतासाठी भाऊ लढायचं नसतंय. लोकांच्या हितासाठी लढायचं असते. लोकांचं हित महत्वाचं आहे. त्या हिताला आपण जागृत ठेवलं पाहिजे असं मला वाटतंय. मी नवनीत राणा हे दाम्पत्य आहे ना, मी ऍज अ पत्रकार म्हणून रवीजी राणा युवा स्वाभिमानचे आणि नवनीतताई राणा भाजपाच्या एकाच घरात 2 पक्ष त्या चालवतात आणि तिथून जनतेनं हे पद त्यांच्याकडून घेतला पाहिजे. कशा पद्धतीला आपण शिकलं पाहिजे आणि त्यांच्या शब्दावर आपण विश्वास ठेवायचा की नाही ह्या पद्धतीची आपण सुद्धा अभ्यास करून त्या दृष्टिकोनातून आपण मत केले पाहिजे. नवनीत राणा, रवी राणा या
जिल्ह्यात लागलेला ऍज अ पत्रकार म्हणून सांगतो, हा कलंक आहे. हा कलंक आपण मिटला पाहिजे. एक शेवटचं सर, उद्या होणाऱ्या निवडणुकीसाठी मतदारांना काय आवाहन करा? मतदारांनी सुज्ञ मतदार इथं निवडावा, चांगला मतदार निवडावा. जाती पाती हा विषय घेऊन इथं त्यांनी हा विषय जो आहे मतदान जे आहे जाती पातीचा विषय न घेता आपला विचार आपला विजन जो घेऊन जाईल मतदार पैशाच्या प्रलोभनात नाही का. खऱ्या अर्थानं आज आपला दिवस आहे, आज आपला दिवस आहे. इथं 5 वर्ष नसल्यापेक्षा आज दाबून बटन दाबून कशा पद्धतीनं लढता येईल या पद्धतीची मानसिकता मतदारांमध्ये असली पाहिजे. Audio Jungle. वास्तवदर्शी